शेतकरी मित्रांनो, यशस्वी भाजीपाला पीक लागवडीचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री संजय भाऊ झलके. भंडारा जिल्ह्यातील तालुका लाखनी अंतर्गत गाव दगडी कनेरी येथील संजय भाऊ हे वेळोवेळी कृषी विभाग तालुका लाखनी यांच्या सहकार्याने सुधारित पद्धतीने भाजीपाला पीक लागवड करीत आहेत. नमस्कार, मी पद्माकर गिरमारे, तालुका कृषी अधिकारी लाखनी, जिल्हा भंडारा. आज आपण कनेरी तालुका लाखनी येथील प्रगतीशील शेतकरी श्री संजय भाऊ झलके यांच्या शेतामध्ये आहोत. संजय भाऊ हे पारंपरिक पद्धतीने धान शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारित पद्धतीने भाजीपाला लागवड या ठिकाणी ते करतात. त्यांच्याकडे साधारणतः 3.5 एकर शेती या ठिकाणी आहे. ते 3.5 एकर संपूर्ण क्षेत्रावर भाजीपाला पिकं घेतात. सदर पिके घेत असताना ते मल्चिंग, ठिबक सिंचन तसेच जे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब ते या ठिकाणी करतात आणि यातून अधिकाधिक नफा मिळवण्याचा प्रयत्न ते करतात. तर आपण त्यांची यशोगाथा आज त्यांच्याकडूनच याबाबत माहिती जाणून घेऊया. नमस्कार भाऊ. थोडंसं आम्हाला तुम्ही जी शेती करता त्याबद्दल थोडंसं एक आपलं जे मनोगत आहे ते आम्हाला थोडं सांगा. मी संजय केशव झलके, राहणार कनेरी, दगडी कनेरी. 10 वर्षापासून मी आता शेतीच करत आहे, भाजीपाला पिकं. सन 1998 मध्ये माझे शिक्षण झाले MSc बॉटनीमध्ये. विचार केला नोकरी कशी करायची, नोकरी करायची की शेती करायची. तर एक समजलं का बाबा आपण शेतीच करू शकतो. त्यावेळेस मी धानाची शेती करत होतो. सन 2008 पर्यंत मी शेतीच केली. नंतर मला कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे केळीच्या पिकाचे मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर मी केळीचे पिकं घेतले, काही हळद लावली आणि ड्रिपवर परत सुद्धा ऊस लावलं होतं. त्याच्यातून मला पाहिजे तसा नफा मिळाला नाही आणि हे फळपिकं आपल्या मार्केटला म्हणजे व्यापारी फसवून नेत होता. मग त्याकरता मला मार्गदर्शन अजून पुन्हा मिळालं विभागातर्फे, कृषी विभागातर्फे, की बाबा तुम्ही भाजीपाला पिकं घ्या, त्याच्यात उत्पादन आहे आणि नगदी पिकं आहे. त्यानंतर आम्ही भाजीपाला सुरुवात केली. जवळपास आता 10 वर्ष झाले चांगला भाजीपाला काढतो आम्ही. नेहमी रोज भंडारा मार्केटला नेतो, कधी नागपूरला नेतो. आपण जी भाजीपाल्याची शेती करता यामध्ये तुम्ही विविध पिकं घेता. कारला असेल, चवळी असेल, टमाटर असेल, वांगा असेल, मिरची असेल. तर मागील वर्षी साधारणतः या पिकांमधून तुम्हाला खर्च वजा जाता शुद्ध नफा किती मिळाला? मला 2 एकरामध्ये मी कारले लावले होते आणि बाकी भाजीपाला होता. 2 एकरामध्ये मला 30 टन कारले निघाला. कोरोनाचा काळ असल्यामुळे मला थोडेसे त्रास झाले विकायसाठी मार्केटला, पण त्याच्यातून मला रेकॉर्ड ब्रेक असं उत्पादन मिळाला 30 टनाचा. म्हणजे दोन्ही प्लॉटमधून 1 एकरामधून मला 15 टन निघाला. जवळपास 9 लाखाच्या कारले विकले मी. आणि प्रत्येक शेती करताना 50% खर्च असतोच. त्याच्यामुळे मला 50% जवळपास 4 लाख 2 एकरातून मिळाले. म्हणजे साधारणतः तुम्हाला एकूण पूर्ण जर शेती आपण पकडली तर तुम्हाला खर्च वजा जाता साधारणतः 5 ते 6 लाख रुपये वार्षिक शुद्ध नफा त्या ठिकाणी मिळाला. ह्या वर्षी तुमच्याकडे कोणती कोणती पिके आहेत? आता माझ्याकडे कारल्याचे पिकं आहेत, लौकी आहे आणि चवडीचे आहे. त्याच्यातून मला जवळपास 2.5 एकरातून मला 4 लाख रुपये मिळाले आतापर्यंत आणि 2 लाख. संजय भाऊ, मला सांगा, कृषी विभागामार्फत मार्गदर्शनासोबतच तुम्हाला कोणत्या कोणत्या योजनांचा लाभ मिळाला? मला एक यांत्रिकीमधून रोटावेटर घेतला, त्याची सबसिडी मिळाली. आणि नंतर मल्चिंग पेपरवर मिळाली 2.5 एकराला. आणि ड्रिप मी 5 एकराला लावली. संजय भाऊ, तुम्ही आधुनिक पद्धतीने शेती करतात आणि त्यातून चांगला नफासुद्धा मिळवता. येणाऱ्या पिढीसाठी किंवा जे तरुण पिढी आहे जी शेतीकडे वळू इच्छिते त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? सध्या तरी या काळात नोकरी तर मिळणं मुश्किलच झालं आहे. सगळ्यात चांगले आता शेती पर्याय राहिला आहे.
शेतीशिवाय पर्याय नाही. शेतीमध्ये जो आपण माल पिकवला तो नगदी पिकं म्हणून होतो आणि नगदी पैसा मिळतो. हेच शेती जर आपण व्यावसायिक दृष्टीने केलं खूपच चांगला प्रॉफिट. मला असं सांगायचं आहे तरुण पिढीला की आपण नोकरीच्या मागे न लागता शेतीच्या मागे कोणत्या तरी पद्धतीने म्हणजे फळबाग सगळ्या गोष्टींना भाजीपाला पिकं हे करून आपली प्रगती पथावर जावं बा. म्हणजे फायदेशीर व्यावसायिक शेती करावी असा तुमच्या तरुणांना सल्ला आहे आणि त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची सोबत जोड द्यावी. हे सगळं शेती करत असताना आम्हाला कृषी विभागातर्फे श्री कृषी अधिकारी गिदमारे सर आणि मंडल कृषी अधिकारी श्री पांडगावकर सर आणि कृषी अधिकारी श्री धांडे सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते.